गोंदिया जिले में अचानक हुई बारिश, ओलावृष्टि और तेज हवाओं ने किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। आमगांव, जामखारी, बिरसी, नांगटोला और आसपास के इलाकों में कटाई की कगार पर खड़ी धान की फसल पूरी तरह से बर्बाद हो गई है। तेज बारिश और तूफान हवाओं के कारण तैयार धान की फसल जमीन पर गिर गई है। वहीं कई खेतों में पानी भरने से हालात और गंभीर हो गए हैं। किसानों का कहना है कि उनकी साल भर की मेहनत कुछ ही पलों में खत्म हो गई है। अब किसान प्रशासन से तत्काल पंचनामा और मुआवजे की मांग भी कर रहा है। मी विलास मेश्राम, ग्राम जामखारी इथं माझी शेती आहे आणि त्या शेतामध्ये रब्बी पीक आम्ही घेत असतो आणि शासनाकडून कर्ज घेऊन आम्ही रब्बीचं पिकं घेतो आणि त्या कर्जाच्या पोटी आमची दयनीय व्यवस्था अगोदरचीच आहे। आणि या जामखारी परिसरामध्ये आणि नांगटोला परिसरामध्ये 3 ते 4च्या दरम्यान मोठं असं वादळ आलं। वादळाच्या बरोबर ते गार पडल्या आणि आमच्या शेताचं सर्व नासाडी झालेली आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर पंचनामे करून प्रत्यक्ष पाहून आमच्या शेताचं जो काही मुआवजा आहे सरकारनं द्यावं आणि आम्हाला ह्या शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना आम्हाला त्याचा मुआवजाचा फायदा मिळायला पाहिजे, लवकरात लवकर द्यावं। आणि आमची ही समस्या आहे की धानाचा म्हणजे 1% पण धान होणार नाही असं आम्हाला वाटते। जे कमी पिकाचं आहे खाली तो तेवढं पुरतं धान आहे, नाही तर सगळा जो आम्हाला मिळायला पाहिजे होता तो सगळा गारमध्ये ते घेऊन गेला। आणि एवढी थर जमलेलं आहे गाराचं आणि त्या धानाचं सुद्धा। तर हे आम्हा शेतकऱ्यांना ते शेतात जाऊन आम्हाला एवढं दुःख होत आहे की डोळ्याला अश्रू येऊन आता आमच्या समोरचे काय होणार ह्याबद्दल शेतकरी खूप भावुक झालेले आहेत। तो प्रत्यक्ष असं कर्जापोटी काय होईल समोरचं आमच्या, हे आम्हाला शासनानं भरपाई करून द्यावं एवढीच शासनाकडून आम्हाला मागणी आहे। माझं नाव मुनेश्वर एतराम खोब्रागडे। माझी 4 एकर शेती असून 4 एकरात शेतीत उन्हाळी धान मी लावलेलो होतो आणि पूर्ण धानाचा नुकसान 98% नुकसान झालेलं आहे। जवळजवळ माझ्या मते 3 लाखाच्या तरी माझं नुकसान झालेलं आहे। व मला शासनाला ही विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करून पंचनामा करून शासनातर्फे मला काहीतरी भरपाई देण्यात यावी।